अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला बसते चटके मग मिळते भाकर. राम राम मंडळी. ह्या गाण्याच्या पंक्ती बघा मला 100% परफेक्ट सूट होते त्या. असं काय म्हणता, खरंच आहे बघा की. आता दिवसभर दुकानात काम करायचं, दुकान धंदा करायचा, संध्याकाळी घरी यायचं, हे असे भांडे आणि रेटायची, आपलं काय घासायची. म्हणजे काय होतंय, संध्याकाळी बघा आता रात्रीच्या वाजल्या त्या 10:30 पावणे 11. मी घासतोय भांडे, अजून जेवणाचा पत्त्या नाही. अजून जेवण आता टाकलंय गॅसवर बनवायला. म्हणजे असं काय वेगळं नाही. एका पातेल्यात ठेवलाय भात धुवून आणि एका ठेवल्या डाळ शिजायला. वरण आपलं घरकाट काहीतरी करून खायचं. पण म्हणलं जरा आपलं भांडे घासत घासत म्हणलं जरा तुम्हाला बी तेवढा टाइमपास म्हणून म्हणलं काढावा व्हिडिओ. तर मंडळी असं आहे बघा, एकट्या माणसाची म्हणतात का नाही, काय नाही मला कोणाची गरज नाही, मी एकटा राहू शकतो. त्यांच्यासाठी बघा व्हिडिओ आहे. काय खरं नाही दादानू, कोणतरी पाहिजे आपल्याला आण घालायला. म्हणजे आता बघा की आमच्या मम्मी पप्पा गेले ते गावाला, महिना होत आला आता. गावाला गेले ते, बहिणीकडे गेले त्यांच्या तिकडं लांब फिरायला, नेपाळला. तर हे बघा असं मग दिवसभर सकाळी उठायचं, दुकानात जायचं, दुकान उघडायचं, धंदा करायचा, संध्याकाळी यायचं, आल्यावर भांडी घासायची, जेवण काहीतरी बनवायचं, झोपायचं, अशी लाईफ चालली आहे बघा. म्हणून म्हणलं जरा तुम्हाला पण दाखवावं कसं असतं या संसार संसार. म्हणजे आता हे मला घासायला लागते ती, म्हणजे माझं लग्न नाही म्हणून घासायला लागते ती. पण आता आपल्यातली काय अशी आहे ती की त्यातली लग्न होऊन पण घासायला लागते ती. म्हणजे त्यांच्या बायका घासायला लागते हो, बायका घासायला होत्या त्या. म्हणजे बायकोच्या धाकात राहतो तो माणूस नाही का. म्हणजे असं आहे, म्हणजे तसं काय आपलं नाही. पण आपलं आहे की काय जेवण जेवण बनवायचं करायचं. म्हणून मी गाणं म्हटलं ते, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला बसते चटके मग मिळते भाकर. आणि ते खरंच आहे, आधी हाताला चटके बसल्याशिवाय काय भाकरी मिळत नाही. असं आधी घासाघाशी करायला लागते, धुणं करायचं, मग बघा आपल्याला कुठंतरी भाकरी मिळत्या. आयुष्याचा जोडीदार चांगला मिळाला तर बरं आहे, नाही तर आता वनवास आहे तसा शेवटपर्यंत आणि वनवास चालूच राहायचा. आयुष्याला जोडीदार चांगला मिळणं लय महत्वाचं आहे मित्रांनो. तर तुम्ही किती जरी काय जरी की म्हणला तर आयुष्यात तुमचा साथीदार जर चांगला असला तर तुम्ही अगदी झोपडीत सुद्धा चांगलं राहू शकता. म्हणजे 2 घास आनंदानं खाऊन तुम्ही सुखाची झोप घेऊ शकता. पण तुमचा जर जोडीदार चांगला नाही लागला का नाही, तर तुम्ही राजाच्या महालात जर राहिला आणि मखमली गादी जरी झोपला तरी तुमच्या अंगाला काटच टोचणार त्या गादीतून. म्हणजे उगाच म्हणलंय का जुन्या माणसाने, 2 घास सुखाचं खाल्लं पाहिजे माणसाने. त्यासाठी बायका पोरं चौकोनी कुटुंब असावं चांगलं. पण आजकालचे तुम्ही बघताय का पोरींची काय झालंय, 8 हात लाकडून 9 हात ढपल्या जाते त्या. म्हणजे आता हे बघा की आता 15 झाला या 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी आठवडा. अहो काय पुरी आता बघतोय का नाही दुकानात. आता दुकानात दिवसभर असतो मी. अहो काय पुरी 6वी 7वीच्या पुरी राव, गुलाबाची फुलं घेऊन चॉकलेट आणि कॅडबरी. माझ्या शेजारी विक्री आहे या राजपुरोहित. तो जोडीदार म्हणला राजपुरोहितवाला राव, म्हणला कॅडबरी नाही म्हटलं तरी 50-60 बॉक्स म्हणला इकली. 50-60 बॉक्स मित्रांनो, एका बॉक्समध्ये 24 कॅडबरी असते त्या. म्हणजे आता राहिलेलं नाही. काय लय बेकारी झाली. आणि लोक का नाही लय म्हणजे पुरी आजकालच्या काय बोलायचं सुद्धा नाही अजिबात. हो अजिबात सुद्धा नाही बोलायचं. काय आता काळ चालाय तसा, त्यामुळे त्यांचं तरी काय चुकतं. घरात आई बाप्पांची शिकवण, आई बाप मोबाईल घेऊन बसतात, पोरं बी घेऊन बसते ती. पण पोरं आपलं काय करते, पोरगी आपली काय करते मोबाईलवर, हे आई बाप्पाने लक्ष दिलं पाहिजे. आणि पुन्हा वेळ निघून गेले की मग डोक्यावर हात मारून घेते ती, मग ह्याला त्याला दोष देत बसते ती. तसं नका करू मित्रांनो. संस्कार आम्ही जपलं तरच ते पुढच्या पिढीपर्यंत जाणार आहे ती, नाहीतर पुढच्या पिढीला काय मिळणार नाही. पुढची पिढी फक्त अशीच बघा, कोणी बी कुठं बी जावा, कोणावर बी राहावा असलं काम होणार आहे. त्यामुळं होतावं एवढे संस्कार आपल्या मुलाबाळांच्यावर करा, त्यातच सगळं सुख आहे. नाहीतर काय नाही. आयुष्य एकदाच आहे. आयुष्याचा वंशमोर नाही पुन्हा कधीच नाही. कारण काय आयुष्य एकदा आलं तर आपण ते जगलं पाहिजे. तेवढं माज बी केला पाहिजे, तेवढा संयम बी ठेवला पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे त्या. पण कसं आहे, एका लिमिटमध्ये. तुम्ही जर लिमिट क्रॉस केली तर त्याचा परिणाम भोगायला लागते ती, आहे का नाही. तर हे बघा असं चाललंय आपलं. तुमच्यावर बोलत बोलत भांडी बी झाली माझी. आता हे कुकर बघा कधीचा आहे, लय वर्षाचा आहे. आता माझं दुकान असून बघा त्या कुकरला हँडल बसवायचं झालं नाही माझ्याकडे. काय सांगू मित्रांनो तुम्हाला, डोसकं फिरायचं काम आहे का नाही. म्हणजे अहो काय म्हणतात तसंच आहे, लवाराच्या आईला सुया मग विकाय गेल्यासारखं काम आहे. काय करायचं, असं चाललंय बघा. बरं आपलं तुमच्या आशीर्वादानं चॅनलला सबस्क्राईब करा, जरा लाईक करा, शेअर करा. जरा लागू द्या वाज नॅट चांगलं. हां अहो हे सोशल मीडिया कशी आहे माहिती आहे का, राजाचा रंग बनी होती आणि रंकाचा राव बनी होती. सोशल मीडियात लय ताकद आहे. त्यामुळे आम्ही पण आपल्या आजमावून बघतोय, लागलं तर लागलं.